घाबरत नाही कोण अशा हे दाखवण्याकरता कोल्हेकोळी जी त्यांची जी सुरू आहे आणि त्यांनी पक्षाकडे जी परवानगी मागितलेली आहे आणि त्याकरता त्यांच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही द्या एकदा त्यांना परवानगी. आमचं नामोनिशाण मिटवण्याची जे भाषा करतायत त्यांना तुम्ही एकदा परवानगी द्या आमचं नामोनिशाण मिटवण्याकरता. मैदानात त्यांना येऊ द्या, आम्ही सुद्धा मैदानात उतरू. अरे ज्या शिवसेनेने जी लोकशाही आघाडीचं महाराष्ट्रामध्ये सरकार आहे ते सरकार भारतीय जनता पार्टीतील अगदी नेते असू द्या, मोठे मोठे नेते यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करत होते. काँग्रेसच्या वळचणीला जाऊन ते सरकार बसलं होतं. त्यातून बाहेर पडण्याकरता, त्यातून हिंदुत्वाचं सरकार आणण्याकरता एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली. त्यांनी पाऊल उचललं. माझं काय होईल, माझ्या सोबतच्या आमदारांचं काय होईल याचा विचार न करता पाऊल उचललं आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये सरकार आलं. त्यांच्या संदर्भात जर अशा पद्धतीची वक्तव्य जर गणेश नाईक करत असतील तर शिवसैनिक म्हणून आम्हाला ते सहन होणार नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, गणेश नाईकांनी त्यांच्याकडे परवानगी मागितली होती, त्यांनी परवानगी द्यावी अशा पद्धतीची भूमिका शिवसैनिक म्हणून आम्ही घेतलेली आहे.